श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, सपला एकादशीच्या दिवशी कापुरासोबत कोणती वस्तू जाळल्याने घरामधील दुःख, संकटे आणि दारिद्र्याचा नाश होतो. सपला एकादशी ही भगवान श्री हरी विष्णू देवांची कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत पवित्र मानली जाते. तर सपला एकादशी म्हणजे जीवनातील नकारात्मक ऊर्जा, अडचणी आणि संकट दूर करण्याचा दिवस. या दिवशी केलेली पूजा भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करत असते. तर आपल्याला या दिवशी काही वस्तू कापुरासोबत जाळायच्या आहे. तर कोणत्या वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायच्या आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, पवित्र ग्रंथामध्ये देखील त्याचा असा उल्लेख सांगण्यात आलेला आहे की श्रीमद भागवतामध्ये सांगितलं आहे की या दिवशी उपवास, ध्यान आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे, दुःख दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. कापुराचा उपयोग व त्यामागचं तत्वज्ञान म्हणजे कापूर म्हणजे शुद्धतेचं प्रतीक. कापूर जाळल्याने वातावरणातील नकारात्मकता नाहीशी होते आणि कापुरासोबत एखादी विशिष्ट वस्तू जाळल्याने लोबान, आता गूळ, हळद, शुभ शक्ती अधिक प्रभावी होतात. तर कापुरासोबत कोणती वस्तू जाळावी याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. सर्वात पहिली वस्तू म्हणजे गूळ. गूळ जाळल्याने घरातील दारिद्र्य नष्ट होतं आणि गूळ भगवान श्री हरी विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे. आता दुसरी वस्तू म्हणजे लोबांच्या धुरामुळे घरात चैतन्य निर्माण होत असतं. देवी देवतांची कृपा अखंड आपल्यावरती लवकरात लवकर होते, आपल्याला ती प्राप्त होत असते. हळद, आता तिसरी वस्तू म्हणजे हळदीचा धूर वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, माता देवीला प्रसन्न करते. देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे, आपल्यावरती प्रसन्न होते. या तीन पैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही कापुरासोबत संध्याकाळी देवासमोर किंवा उंबरठ्यावरती जाळू शकता. तर संध्याकाळची तयारी कशा पद्धतीने करायची आहे बघा. पूजेसाठी एक पाट घ्या, त्यावर स्वच्छ कापड अंथरून घ्यायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णू देवांची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्हाला त्यावरती स्थापन करायचं आहे. बाजूला देवी माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल ती देखील ठेवू शकता किंवा एकत्र तुम्ही एका फोटोमध्ये दोन्हीही देवांची प्रतिमा असेल तरी देखील चालणार आहे. तर आता पूजा साहित्य आपल्याला काय काय घ्यायला लागणार आहे तर बघा, एक तामणामध्ये कापूर, गूळ, लोबान, हळद ठेवायची आहे. फूल, तुळशीची पानं, नारळ, दिवा, उदबत्ती यांची आपल्याला संपूर्ण तयारी करून घ्यायची आहे. त्यानंतर आता पूजा कशा पद्धतीने करायची तर भगवान श्रीहरी विष्णू देवांचं ध्यान करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर कापुरासोबत आपल्याला गूळ, लोबान आणि हळद या 3 वस्तू एकत्र करून जाळायच्या आहे. तर यावेळी ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. मंत्र परत एकदा सांगते, ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे. आणि धुराचा प्रसाद घरभर आपल्याला तो फिरवायचा आहे. जो धूर आहे तर तो आपल्या संपूर्ण घरामध्ये, अंगणामध्ये, बाहेर, दरवाजाच्या बाहेर उभं राहून आपल्याला अंगणामध्ये देखील फिरवायचा आहे. संपूर्ण घरामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये फिरून घ्यायचं आहे. सर्वत्र एकत्र आपल्याला सर्वजण एकत्र सामूहिक प्रार्थना करायची आहे. प्रसादाचं वाटप करायचं आहे आणि घरातील सदस्यांनी कापुराचा धूर करायचा आहे. आपण स्वतः तो घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या शरीरामधील जी काही नकारात्मकता असेल, आळस असेल तर ती दूर होते या धुरामुळे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या 3 वस्तू एकत्र कापुरासोबत जाळायच्या आहे. ज्या आता 3ही वस्तू तुमच्याकडे नसेल, 3 पैकी एक वस्तू तर आपल्या घरामध्ये असतीच. आता लोबान असेल किंवा हळद असेल या वस्तू तर आपल्याकडे राहतात. गूळ देखील घरामध्ये असतोच प्रत्येकाच्या.
तर उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला काही ना काही उपायांचा आपल्याला काही वेळ लागतो थोडा, परंतु रिझल्ट हा मिळत असतो. तर अशा पद्धतीने संध्याकाळी तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.